नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक आणि गूढ कथेचा वेध घेणार आहोत जी ऐकायला एखाद्या थरारपटासारखी वाटते. एका अत्यंत महत्त्वाच्या संदर्भ साहित्यावर आधारित आपण इस्रायली लोकांच्या इजिप्तमधून झालेल्या प्रवासामागील गुपित आज उलगडणार आहोत. हे केवळ इतिहासाचे एखादं पान नाही, तर मानवी मन, संशय आणि विश्वासाची एक अतिशय खिळवून ठेवणारी कथा आहे. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. 40 वर्षांचं रहस्य. नेमकं हे रहस्य आहे तरी काय? आता जरा विचार करा. भौगोलिकदृष्ट्या बघितलं तर इजिप्तवरून केनान देशापर्यंत जाण्यासाठी फक्त 11 दिवसांचं अंतर होतं. हो, फक्त 11 दिवस. पण प्रत्यक्षात काय झालं? या प्रवासासाठी इस्रायली लोकांना तब्बल 40 वर्षे लागली. कुठे 11 दिवसांचा रस्ता आणि कुठे 40 वर्षांचा काळ. ही तफावत गणिताच्या पूर्णपणे पलीकडची आहे, नाही का? आणि अगदी इथूनच आपल्या या मुख्य रहस्याची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. साहजिकच आपल्या मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो की एवढा वेळ का लागला? एका दैवीय प्रवासाला इतका प्रदीर्घ विलंब का व्हावा? यामागे नक्की अशी कोणती छुपी कारणं असावीत, याचा आपण आता कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय सखोल शोध घेणार आहोत. आता सहसा होतं काय, जेव्हा असा प्रश्न पडतो ना, तेव्हा अनेकदा काही सामान्य गैरसमज पुढे येतात. आपल्याला वाटेल की कदाचित प्रवासात अन्न किंवा पाण्याची मोठी कमतरता असेल, पण थांबा. संदर्भ साहित्य अतिशय स्पष्ट सांगतं की असं काहीच नव्हतं. या संपूर्ण 40 वर्षात त्यांच्या सर्व भौतिक गरजा अगदी चमत्कारिकरित्या पूर्ण होत होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचे कपडे आणि चपला देखील या एवढ्या मोठ्या काळात अजिबात फाटल्या नाहीत. आणि हो, केवळ सुवर्ण वासराच्या मूर्तिपूजेबद्दल मिळालेली ही थेट शिक्षासुद्धा नव्हती. मग नेमकं असं काय घडलं? चला तर मग पुढच्या भागाकडे वळूया. परमेश्वराची आश्वासने. इस्रायली लोकांना प्रवासाला निघण्यापूर्वीच काही अत्यंत भक्कम आश्वासने देण्यात आली होती. यशांची अगदी 100% खात्री होती. एक देवदूत त्यांच्या पुढे चालून त्यांना मार्ग दाखवणार होता. आणि त्यांना अशा एका भूमीत नेलं जाणार होतं जिथे शब्दशः दूध आणि मधाचे प्रवाह वाहतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या शत्रूंमध्ये इतकी प्रचंड भीती निर्माण केली जाणार होती की पानांची नुसती सळसळ ऐकूनही ते शत्रू घाबरून पळून जातील. विचार करा, हा किती मोठा आधार होता. आणि हे अतिशय उत्तमरित्या स्पष्ट करतं की हा विलंब कोणत्याही दैवीय आश्वासनात बदल झाल्यामुळे नक्कीच झाला नव्हता. परमेश्वर मनुष्य नाही की त्याने खोटे बोलावे. हा महत्त्वाचा संदर्भ इथे हेच सांगतो की दिलेला शब्द आणि आश्वासने एकदम ठाम होती. वरून मिळणारी ती दैवीय शक्ती तिच्या शब्दावर पूर्णपणे ठाम होती. यानंतर येतो आपला तिसरा आणि अत्यंत निर्णायक भाग, 40 दिवसांची मोहीम. पण मग खरी गोची कुठे झाली? सगळं काही अनुकूल असताना एका विशिष्ट मोहिमेने या प्रवासाची संपूर्ण दिशाच बदलून टाकली. मोशेने त्या वचन दिलेल्या भूमीची पाहणी करण्यासाठी नेमके 12 गुप्तहेर किंवा प्रतिनिधी निवडले. या 12 जणांवर त्या नव्या प्रदेशाची आणि तिथल्या संरक्षणाची प्रत्यक्ष जाऊन माहिती काढण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ह्या 12 प्रतिनिधींनी त्या नव्या देशात नेमके 40 दिवस घालवले. हे 40 दिवस त्यांनी केवळ निरीक्षण करण्यात आणि तिथली इत्थंभूत माहिती गोळा करण्यात व्यतीत केले. आता नीट लक्ष द्या. हे 40 दिवस पुढे जाऊन गणिताच्या दृष्टीने किती भयानक, निर्णायक ठरणार आहेत हे आपल्याला आता थोड्याच वेळात समजेल. आणि यातूनच सुरुवात होते आपल्या चौथ्या भागाची, भीती आणि अविश्वास. ही टेहळणी मोहीम पूर्ण करून जेव्हा हे प्रतिनिधी परत आले ना, तेव्हा त्यांचा अहवाल अतिशय विरोधाभासी होता. एका बाजूला त्यांनी तिथे मोठी समृद्धी पाहिली होती, मुबलक फळे, दूध आणि मध. पण दुसऱ्या बाजूला त्यांनी अनुभवलेली भयंकर भीती होती. तटबंदी असलेली मजबूत शहरे आणि तिथे राहणारे महाकाय लोक, ज्यांना नेफिलिम म्हटलं जायचं. आता झालं काय? भौतिक समृद्धी असूनही या महाकाय लोकांच्या अस्तित्वामुळे त्यांच्यावर भीतीचं सावट इतकं गडद झालं की ते आधीच्या सर्व दैवीय आश्वासनांना पार विसरून गेले. याचा परिणाम असा झाला की या 12 जणांमध्ये आता अत्यंत तीव्र मतभेद निर्माण झाले. एका मोठ्या बहुमताने, म्हणजेच 12 पैकी तब्बल 10 प्रतिनिधींनी लोकांमध्ये केवळ भीती आणि संशय पसरवला, तर फक्त 2 जणांनी, केलेब आणि यहोशुआ यांनी, पूर्ण विश्वास आणि धैर्याने पुढे जाण्याचा सल्ला दिला. पण दुर्दैवाने माणसाचा स्वभावच तसा असतो ना, बहुतांश लोकांचा कल त्या बहुमताच्या नकारात्मकतेकडेच जास्त झुकला.
आता या स्लाइडवर सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की इस्रायली लोकांचं मानसिक खच्चीकरण एका विशिष्ट वाक्यातून उघड होतं. ते म्हणाले, आम्ही स्वतःच्या दृष्टीने नाकतोड्यांसारखे होतो आणि त्यांनाही तसेच दिसत होतो. बघा, हा केवळ समोरच्या शत्रूचा आकार नव्हता, तर स्वतःला अगदी कमकुवत आणि क्षुल्लक लेखण्याची त्यांची ती मानसिक स्थिती होती. आणि यातूनच उलगडतं आपल्या कथेचं मुख्य रहस्य. भाग 5. एक दिवस, एक वर्ष. याच नकारात्मक मानसिकतेमुळे या संपूर्ण रहस्याचा अंतिम निकाल लागतो. प्रवचनातील मूळ संदर्भानुसार इथे एक अतिशय स्पष्ट आणि गणितीय नियम सांगितला गेला आहे. तो म्हणजे जेवढा वेळ अविश्वासात आणि संशय घेण्यात घालवला गेला, नेमकं तेवढाच वेळ त्यांना जंगलात भटकंती करावी लागली. हेच साधं पण भयंकर सूत्र या संपूर्ण विलंबाचं मुख्य कारण बनतं. याचा अत्यंत स्पष्ट अर्थ असा होतो की त्यांनी अविश्वासाने आणि भीतीने टेहळणी केलेला प्रत्येक एक दिवस हा जंगलातील भटकंतीच्या बरोबर एका वर्षात रूपांतरित झाला. एका दिवसाच्या अविश्वासाची किंमत त्यांना चक्क एका वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेने मोजावी लागली. आणि अशा प्रकारे या गणिताचा आणि रहस्याचा पूर्ण उलगडा होतो. 40 दिवसांची भीती आणि अविश्वास याचा थेट परिणाम म्हणजे तब्बल 40 वर्षांचा विलंब. गणिताच्या दृष्टीने विचार केल्यास 11 दिवसांचा प्रवास 40 वर्षे का लांबला, यामागचं हेच ते अचूक गणितीय रहस्य आहे, जे संदर्भ साहित्याने आपल्यासमोर अतिशय सुंदररित्या मांडलं आहे. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य गाभा हाच आहे की इस्रायली लोकांसमोर खरा अडथळा तो नव्हताच जो प्रत्यक्ष जमिनीवर दिसत होता. महाकाय लोक किंवा मजबूत भिंती हे भौतिक अडथळे नक्कीच होते, पण खरा अडथळा होता तो त्यांच्या मनात घर करून बसलेला अविश्वास आणि प्रचंड भीती. या मानसिक आणि आध्यात्मिक अडथळ्यानेच प्रत्यक्ष भौतिक अडथळ्यांपेक्षा 1000 पटीने जास्त नुकसान केलं. या सादरीकरणाच्या शेवटी आपण एका अतिशय सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या टप्प्यावर पोचतो. जर केवळ 11 दिवसांचा ठरलेला प्रवास निव्वळ मानवी संशय आणि भीतीमुळे 40 वर्षे लांबणीवर पडू शकतो, तर खऱ्या अर्थाने प्रगती कशी मोजायची? आपली वाटचाल केवळ भौगोलिक अंतरावर अवलंबून असते की आपल्या आंतरिक विश्वासावर? आपण ज्या अडथळ्यांना घाबरतो ते खरंच बाहेर असतात की आपल्या स्वतःच्याच मनात दडलेले असतात? या एका प्रगल्भ प्रश्नासोबत आजचे हे सखोल विश्लेषण आपण इथेच थांबूया.